गाई आता सकाळी सकाळी मस्त मी चहा ठेवले. या भाईने अंडी सोलत घेतल्या आणि पाडला अंडा. वा गाय आता आमचा चहा झाले. चहा घेतले, टोस्ट आणल्यात, बसलोय मस्त हवेशीर खिडकीवर चहा पियाला. पण या भाई अजून आम्ही आंघोळ नाही गेली तरी पण आम्ही चहा पिता भाई. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. ता भाई तुमचा भाऊ चाललाय ग्लोबुसला. किमान असं आहे आज संडे आहे ना, आज काही जास्त खाली उतरणार नाही. तर बरं जरा वातावरण प्लसमध्ये +6 आहे. बरं खाली जाऊन किमा घेऊन येतो जरा समोरच ग्लोबुसमधून. मला पटापटा तर जातो. मस्त वेगळे निघले भाई. हो एक कसा डोल्यावर येतो. आता किमा घेतला, 235 घेतो. चला हे असा माहोल असला ना तर जरा बरा वाटतो. ऊन बिन पडतं तर बघा ओपन मार्केट सारखं इथं लसूण बिसून विकायला लावलं. मस्त वाटतं. मला जावा पटापट हॉस्टेल डॉगी ब्लॅक डॉग. बघा कसं लसणावर किमा बनवून घेतले. लसणावर कांदाने मारला. बघू लसणावर कसा लागतो ट्राय करून. आज चपला बाहेर काढलाय आणि विराजला कुठला देव पावले काय माहिती. बाईने अख्खा रूम डायरेक्ट सुपरा साफ केले. एक पण कॉक्रोच दिसणार ना आता. बघा आपला आलो. यो बेड इकडे गेला, यो बेड इकडे गेला. गाईच आता आम्ही किमा चपाती आणि काय हे काहीतरी बनवले, रोल बनवत घेतले. गाय तर झोपलेलो थोडा वेळ. रोल बनवून ठेवलेलं ना मला खातो आता. हे बघा चपातीचे मस्त बनवून ठेवलेले. हे गाइस इधर तो पूरे इंडक्शन भरे पड़े. चलो दूसरे हॉस्टल में जाते. आज अंडे बनाने के लिए दूसरे हॉस्टल में जाना पड़ेगा आप उनको. चल जल्दी. मकलीना 33 में चलते. तर बुर्जी बनवत घेतले. बुर्जी चरण आया है गाइस बहुत दिनों बाद. करण क्या बना रहा है भाई? तू बना क्या रहा है? मैगी गरीब. इम्पोर्टेड मैगी. Imported Maggi. Thousands of rupees. Yes. Imported from? गरीबी में भी. Imported from? Imported from? इंडिया. Yeah man. किचन का सामान नए घर में शिफ्ट कर रहे हैं. हाँ, क्योंकि अभी देखिए ये सब धो दिए डिब्बे, पूरे धो धा के सब बिल्कुल फिट कर दिए. गाइस ये देवेशचे परफ्यूम बघा. कुठले कुठले परफ्यूम घेऊन येते काय माहीत. एवढ्या रात्री परफ्यूम मारतोय मी पण मारेल. पंप मारू आहे. आम्ही झालं आता आईस्क्रीम खायला खालीच. लांब नाही झालो, इथं समोरच चाललं. वैताग आलता. सगळी निघलेत पोरं. तर बोलतो व्लॉग बनव आईस्क्रीम खायला जाऊ. चला आता जाऊ पटापट आईस्क्रीम खायला. काहीच आता बाई रात्री जास्त नाही वाजले, 10 वाजलेत. 10 वाजता निघलो आम्ही. इथंच ग्लोबुसला समोर 24/7 ग्लोबूस. तसं पण ग्लोबूस बनण्यात आता चालू असतो 11 वाजेपर्यंत. बघू जाऊन काय काय खातो. गँग बघा आज किती आहे. आज दाखवतो आम्हाला तुम्हाला. इंट्रोड्यूस करतो कोण कोण आज. गाईज आज आमच्यासोबत बघा कोण कोण आहे. वेदान आहे. ए हायकर देवेश आहे. सक्तोय. अथर्व आहे. आधे हायकर रे. तो अभी हम 6 लोग जा रहे 24/7 ग्लोबूस आइसक्रीम खाने और देखते हैं क्या क्या खाते हैं. जिसके जेब में पैसा सुट्ट्या आहेत भाई. तेवढ्या दिवस असे इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघायला भेटतील तुम्हाला. कारण भाई आता सुट्ट्या लागतील आम्हाला. मग आता आम्ही फिरू जाम. ॲड्रेनालिन इधर कॅफे वाटतं काय माहिती. चला समोरच आहे 24/7 ग्लोबूस. जाऊ पटापट हो काहीतरी. नाईटला भाई मजा येते. हे बघा इथं किती मस्त आहे. आपण इथं केक कट केलेला 31st तुम्हाला माहीत असेल तर हे लोकेशन. सिग्नल आहे इथं मस्त. आणि यो इथं असा एरिया आहे. समोरच आपला 24/7 ग्लोबूस आहे. चला किती मस्त वाटते ना. हो भाई रोड्स वगैरे बघा ना किती क्लिअर झाले. एकदम नॉर्मल झालेत. जाम भारी वाटतं.
तर बघा आलो आपण 24/7 ग्लोबसला. इथून आपण 31ला केक घेतलेला, पण बराच मोठा आहे ग्लोबस. आता आतमध्ये जाऊया आपण. इथून अशी एंट्री आहे की कॉमनच आहे, ग्लोबस काही सेमच असतो. ग्लोबस आहे काहीच. आता आपण आलो इथं फ्रूट ज्यूस घेतला आणि एक स्निकरवाला आईस्क्रीम घेतला. आईस्क्रीम आहे हो, सगळ्यांनी घेतला. लाईनला लागलो आहे बिलिंगला. गाईज आता आम्ही निघलोय बाहेर. मी स्निकर्सवाले आईस्क्रीम घेतले सर्वांनी. हे दिखाव रे बच्चा पाडी. मस्त आहे, स्निकर सारखाच लागतो. गाईज आता आम्ही शोरमा खायला आलो इथं. हे बघा इथं आमचं, इकडं आमचं कॉलेज आहे, इकडं आमचं हॉस्टेल आहे. इथं आलो आम्ही. गाईज आता आम्ही शोरमा घेतला, जाम टेस्टी आहे. इथं शोरमा 210 रुपयाला भेटतो. आपल्या इथं 60 रुपयाला भेटतो. ए खाना का काय ना तू बेटा. चला आता काकडी चला आता खातात जाऊ बरोबर. चल गाडं जायचं नाही. तर काय आता हॉस्टेलवर आलो. आता झोपूया. उद्या एक लेक्चर आहे आपला हिस्ट्री ऑफ रशियाचा, आणि चेकिंग आहे भाई मेड बायोची लेक्चरची. ती पण किती वाजता असेल, 7:30ला. म्हणजे उद्याचा दिवस आपला अख्खा असंच जाईल, थांबायला लागेल थोडा वेळ. तर 7:30ला म्हणजे ते 9-1 वाजतीलच युनिव्हर्सिटीमध्येच. मग नंतर रात्री पण काय बघू. असेच इंटरेस्टिंग व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच भाई नवीन व्लॉग येतील आता, कारण का आता आपल्याला लागणार आहेत सुट्ट्या. फर्स्ट सेमिस्टर आता आपला कंप्लीट होईल ना, तर सुट्ट्या लागणार आहेत. तर मस्त आपण रोज डेली फिरू, मजा करू, कारण का सेकंड सेमिस्टरला अभ्यास अजून वाढेल. तर भाई फर्स्ट सेमिस्टर संपले तर आता अभ्यास म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आता संपल, तर मग सुट्ट्या भेटतील 10 दिवस. तर त्याच्यात मजा करू जाम. ते पण तुम्ही व्लॉग्स बघालच, जाम मजा येईल तुम्हाला पण व्लॉग बघायला, आणि मला पण व्लॉग बनवायला जाम मजा येईल. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.